नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक असा नाश्ता बनवणार आहे शिळ्या चपातीचा. काही भाज्या आणि काही मसाले. तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. शिमला मिरची, गाजर, कांदा, बीट बारीक चिरून घ्या आणि हे आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. ते बारीक चिरलेले आहे कांदा आणि शिमला मिरची. त्यात मी एक पळी तेल टाकलं चवीनुसार मीठ. हे बघा, त्या भाज्या आपण सगळ्या परतून घ्यायच्या. त्या वर खाली करून छान परतून घ्यायचं आपल्याला. असा सुंदर नाश्ता तुम्हीही करून बघा. आता तिखटनुसार मी थोडंसं पाव चमचा मसाला टाकला आहे, जास्त नाही, कारण मी हिरवी मिरचीचा वापर नाही करणार आहे. ऑलरेडी शिमला मिरची आणि आपल्याला शेजवान चटणीचा वापर करायचा आहे, म्हणून मी थोडासा किंचित मसाला टाकलेला आहे. आता तुम्हाला तिखटनुसार तुम्ही शेजवान चटणी घ्या. मी याच्यात 3 छोटे चमचे घेतलेले आहेत. जास्त पण तिखट नको, म्हणून शेजवान चटणीचे 3 चमचे घेतलेले आणि 1 चमचा सोया सॉस घ्यायचा आहे, जास्त नाही. याला आपण एकदम चायनीजचं टेक्स्चर द्यायचं आपल्याला. उरलेल्या चपातीपासून आपल्याला असं एक भन्नाट नाश्ता बनवायचा छानपैकी. लहान पोरं आवडीने खातील अशा, आणि आपणही खाऊ आणि चपाती वेस्ट पण जाणार नाही. उलट तुम्ही चपाती वाचवाल ही नाश्ता करण्यासाठी. बघा, आता ही भाजी आपली शिजत आलेली आहे. ही शिजून घेतली. आता याचा कलर बघा किती छान कलर आलेला आहे. या भाज्या पटकन शिजणाऱ्या आणि हेल्दी भाज्या आहेत. शिमला मिरची, गाजर, बीट. आता हे बघा, चपात्या उरलेल्या चपात्या आहेत. 3 ते 5 चपात्या माझ्या उरलेल्या आहेत. त्या आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मसाल्याचं मिश्रण वापर करायचे, म्हणजे सॉसेस. आता ही चपाती घेतलेली आहे आणि आता हे बघा, एका वाटीमध्ये मी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज घेतलेलं आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही सॉस आणि मेयोनीज लावू शकता. मी 1 चमचा, 1.5 चमचे हिशोबाने 1 चमचा समजा. हे दोन्ही लावून चपातीला पूर्ण ड्राऊन घ्यायचं आपल्याला. गोल करून हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि आपली जी भाजी बनवली ना ती ह्याच्यामध्ये आपल्याला लावायची आहे. छान शिळ्या चपातीचा एक वेगळा नाश्ता आपण आज तयार करत आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ती भाजी, म्हणजे जे आपण सारण बनवले आहे भाज्यांचं, बीटमुळे थोडंसं आणखी रेड कलर आलेलं आहे. दिसायला सुंदर वाटते बघा, आणि मुलं आवडीने खाणार, तुम्ही खाणार, सगळेही खाणार आवडीने. हे असं सारण भरून घ्यायचं आपल्याला छानपैकी, जेवढं लागेल तेवढं. आणि याच्यामध्ये अजून एक थोडंसं चीज टाकायचं, म्हणजे आणखीन फ्लेवर येईल छानपैकी. चीज खिसून टाकायचं आहे त्याच्यामध्ये, का आणखीन चवीला भारी लागणार. हे बघा, चीज टाकलेलं आहे. आता हा फोल्ड करायचा आपल्याला फ्रँकी टाईप फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सॉस, शेजवान चटणी टाकून सर्व करायचं आहे. हा व्हिडिओ आवडला आहे, लाईक कमेंट नक्की करा आणि पुढच्या रेसिपीला काय बघायचे ते कमेंटमध्ये सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडेल तर नक्की करून बघा, आणि आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.